मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 2 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की दीपिका आणि कार्तिकी शाळेमधून बाहेर येतात. तर कार्तिक एका गाडीच्या मागे लपून दीपिकाला पाहत असतो. त्याला दीपिकाला निदान डोळे भरून बघता तरी यावं म्हणून दीपा दोन्ही मुलींना काही ना काही प्रश्न विचारत तेथेच थांबते आणि त्यामुळे कार्तिकला खूप आनंद होतो. त्यानंतर बोलता बोलता दीपिका कार्तिकचं नाव घेते. मात्र त्यानंतर ती नाराज होते आणि दीपाकडे घरी चल म्हणून हट्ट करते. त्यामुळे दीपा दोन्ही मुलींना घेऊन घरी जाते. तर दुसरीकडे राधा श्वेताला भेटायला बोलावते. ती श्वेताला विचारते की दीपा तुरुंगामधून सुटली हे तू मला का नाही सांगितलं. त्यावर श्वेता म्हणते, मी कशाला सांगू, तसंही मम्मांकडून सगळं कळतच असेल ना तुला. त्यावर राधा म्हणते, सौंदर्या मॅडमनी मला सांगू अथवा न सांगू पण तुझंही कर्तव्य आहे ना. तू का नाही सांगितली इतकी महत्त्वाची गोष्ट आम्हाला, आम्ही किती काळजीमध्ये होतो. त्यावर श्वेता म्हणते, ती दीपा सुटली ही काय माझ्यासाठी चांगली बातमी नाही आणि आता तुला तसंही समजलं आहे तर उगाच कशाला मला बोलत आहेस. त्यावर राधा म्हणते, मला अजून एक गोष्ट कळली आहे. तू दीपिकाला घरात न घेता कमलाला तिला तिच्या घरात ठेवायला सांगितलं आणि वर पैसेही देण्याचा प्रयत्न केला ना. त्यावर श्वेता म्हणते, म्हणजे आता तू मला याबद्दल शिक्षा करणार आहेस का. त्यावर राधा तिला समजावत म्हणते, अगं ती दीपिका तुमच्या घरात सगळ्यांची लाडकी आहे. पण तिला पुढे काही बोलू न देता श्वेता म्हणते, तू आधी तर तिला भूत म्हणायची ना आणि मग आता अचानक एवढा का पुळका यायला लागला तिचा. त्यावर राधा म्हणते, तुझ्या नादी लागून मी तेव्हा तशी वागले पण आता तुला तरी असं वागणं शोभतं का. त्यावर श्वेता म्हणते, मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत असते, उगाच काहीतरी करत नाही. एकतर ती दीपा सुटायला नकोच होती कारण ती मला माझ्या घरात आणि माझ्या आयुष्यात नकोच आहे आणि म्हणूनच मी दीपिकाला सुद्धा लपवलं होतं आणि यात माझं काही चुकलं असं मला वाटत नाही. आणि श्वेताचं हे बोलणं ऐकून राधा तिच्यासमोर हात जोडून म्हणते की धन्य आहेस तू. अगं आता तू आई होणार आहे ना, तुला त्या लहान मुलीची जराही काळजी नाही वाटली का. आणि त्यावर श्वेता चिडून म्हणते, सतत काय आई होणार, प्रत्येक गोष्टीचा माझ्या प्रेग्नन्सीशी काय संबंध, का सतत मला तू गिल्ट देतेस. त्यावर राधा म्हणते, कारण त्या सौंदर्या मॅडम तुझ्या अशा वागण्यामुळे मला बोलतात. कशाला सतत ही कारस्थानं करत असतेस तू, बास कर ना आता तुझं बाळ येणार आहे त्याचा विचार कर. मात्र श्वेता चिडून तेथून निघून जाते. तर दुसरीकडे दीपाने तिचा बिझनेस पुन्हा नवीन जोमाने सुरू केलेला असतो. काही छोट्या मोठ्या ऑर्डर्सही तिला भेटतात आणि त्यामधून मिळालेले पैसे ती देवासमोर ठेवून आशीर्वाद घेते. त्यानंतर महाजन तिथे येतो. दीपा त्याला घरात बोलावते तर तो म्हणतो, तुमचा फोन आला की टेन्शनच येतं मला, कारण आधीचे पैसे देण्याचं तर काही नाव नाही घेत तुम्ही आणि भांडवलासाठी मात्र फोन करून परत पैसे मागता. यापुढे मी तुम्हाला एकही पैसा देऊ शकत नाही. त्यावर दीपा म्हणते, नाही मला पैसे नकोय, मी वेगळ्या कारणासाठी बोलावलं होतं तुम्हाला. आणि त्यानंतर ती आज ऑर्डर पूर्ण करून मिळालेले पैसे त्यांना देते. मात्र ते फक्त 5,000 असतात. त्यामुळे महाजन म्हणतो की 5,000मध्ये काय होणार, व्याज तरी सुटणार आहे का. त्यावर दीपा म्हणते, मी थोडे थोडे करून तुमचे सगळे पैसे फेडून टाकेल आणि मी लवकरात लवकर सगळे पैसे देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर ते महाजन तेथून निघून जातात. तर दीपा बाप्पासमोर हात जोडून म्हणते, देवा आज छोटी का होईना पण रक्कम मी फेडली, तुझी कृपा अशीच राहू दे, समाधान वाटत आहे आज. तर दुसरीकडे आयेशा कार्तिकला फोन करून त्याची चौकशी करत असते. त्यानंतर ती त्याला सांगते की मी तुझ्यासाठी एक पार्टी अरेंज केली आहे, माझे सर्व फ्रेंड्ससुद्धा येणार आहेत. मात्र कार्तिक म्हणतो की मी पार्टी वगैरे करण्याच्या मूडमध्ये नाही, यू कॅरी ऑन. मात्र त्यावर आयेशा म्हणते, पण तू नसशील तर मला काय मजा येणार आहे पार्टीमध्ये. त्यावर कार्तिक म्हणतो, मग कॅन्सल कर पार्टी, पण मी येणार नाही. त्यावर आयेशा त्याला खूपच आग्रह करते आणि त्यामुळे नाईलाजाने कार्तिक हो म्हणतो. तर दुसरीकडे दोन्ही मुली दीपाकडे खाऊ मागत असतात. तर दीपा त्यांच्यासाठी उपमा बनवते. त्यावेळी मात्र दीपिकाला सौंदर्या, कार्तिक आणि ललित यांची खूप आठवण येत असते. दीपाच्या ते लक्षात येतं, मात्र ती दीपिकाला काही विचारत नाही आणि मनाशी विठोबाकडे प्रार्थना करते की हा तिढा लवकर सुटू दे. तर दुसरीकडे कमला श्वेतासाठी फळं घेऊन आलेली असते. मात्र श्वेता तिच्यावरच आवाज चढवत म्हणते की
ती 30,000 देते म्हटल्यावर डोळे चमकले होते ना तुझे, मग नंतर का पलटलीस तू? त्यावर कमला सांगते की सौंदर्या मॅडम दीपिकाला रस्त्यावर वेड्यासारख्या शोधत होत्या, मला नाही बघवलं ते, आणि मी त्यांचा विश्वास कसा मोडणार होते. त्यावर श्वेता कमलाचा हात पकडून म्हणते, मग आधी कशाला हो म्हणाली? त्यावर कमला म्हणते, तेच तर चुकलं ना माझं. तर श्वेता म्हणते, तू खूप मोठी चूक केली आहे, आता मी तुला सोडणार नाही. आता तुझी ही नोकरी कशी टिकते तेच बघते मी. आणि ती तिला धक्के देऊन खोलीच्या बाहेर काढते. कमला तिची माफी मागत असते, मात्र श्वेता तिचा हात पकडून म्हणते की आता मी सोडणार नाही तुला. मात्र तितक्यात आधी तिथे श्वेताला थांबवतो आणि तो श्वेताला तिच्या या वागण्याचा जाब विचारतो. मात्र ती म्हणते की माझं काही चुकलं नाही, लोक जसं माझ्याशी वागतात तशीच मी त्यांच्याशी वागते. त्यावर आधी म्हणतो, उगाच मूर्खासारखं काही बोलू नकोस. तुला मी किती वेळा सांगितलं की तू प्रेग्नेंट आहेस तर स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची काळजी घे. तुला मात्र सतत दुसऱ्या लोकांना त्रास द्यायचा असतो, त्याशिवाय तुला जमतच नाही. मी ना खरंच चूक केली तुझ्याशी लग्न करून. त्यावर श्वेता म्हणते, चूक झाली का तुझी? मग आता काय करणार आहेस? मला घराबाहेर काढणार आहेस का? त्यावर आधी म्हणतो, तुझ्या या अवस्थेत कसं घराबाहेर काढेल मी तुला? त्यावर श्वेता म्हणते, काय सांगावं, तुझ्या भावाने सुद्धा हेच केलं होतं. त्यावर आधी चिडून म्हणतो, गप्प बस. त्यानंतर तो म्हणतो, आणि आता तू एकटीने नाही तर आपण दोघांनी या घराबाहेर पडायचं. आपण हे घर आत्ताच सोडतोय. आणि हे ऐकून श्वेताला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सौंदर्या ललितला विचारत असते की आपल्या घरातील परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी कधी होईल? त्यावर ललित म्हणतो, मी तरी काय सांगू सौंदर्या, पण दीपिका आज न उद्या परत येईलच. पण दीपा ही लवकरात लवकर पुन्हा या घरात यायला हवी. तितक्यात आदी आणि श्वेता तिथे बॅग घेऊन येतात. आधी सौंदर्या आणि ललितला सांगतो की आम्ही घर सोडून चाललोय, कारण मला आपल्या घरात शांतता हवी आहे. आणि ही श्वेता जर इथे असेल तर घरातील ताण अजूनच वाढेल. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने मात्र माझं काही ऐकलं नाही. हिच्यामुळे घरातील ताण वाढतोय आणि तुम्हालाही त्रास होत आहे. पण ही प्रेग्नंट असल्यामुळे मला तिला एकटंही सोडता येत नाही. काहीही झालं तरी मला शेवटपर्यंत तिला साथ द्यायलाच हवी, आणि म्हणूनच मी हा डिसिजन घेतला आहे. त्यावर सौंदर्या म्हणते, भावनेच्या भरात डिसिजन घेऊ नको. मात्र आधी म्हणतो, नाही मम्मा, हिला हिची चूक समजायलाच हवी. त्यावर सौंदर्या म्हणते, मला तुझं मन कळतंय आधी, पण चुकीच्या कारणांसाठी घर सोडू नकोस. दीपिकाला परत येऊ दे, मग आपण काय करायचं ते बघूया. आणि तू हिला जगाच्या पाठीवर कुठेही घेऊन गेला तरीही बदलणार नाही. मात्र तितक्यात राधा तिथे येते. तिला हा सर्व प्रकार पाहून धक्काच बसतो. मात्र त्यानंतर तीही आदित्यला समजावते की तुमचा निर्णय योग्यही असेल, मात्र ही वेळ योग्य नाही. निदान बाळाचा तरी विचार करा. आणि त्यानंतर ती अक्षरशः आदीसमोर हात जोडते. त्यामुळे आदी त्याचा निर्णय मागे घेतो. मात्र श्वेताच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत असतो, त्यामुळे तो रडत असतो. तर सौंदर्या त्याला धीर देत असते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.